चणे घेतले, रात्रभर पाण्यामध्ये भिजू घातले आणि सकाळी 2 ते 3 पाण्यानं मी स्वच्छ करून घेतले आहेत. बघा, रात्रभर भिजवल्यामुळे हे चणेसुद्धा बऱ्यापैकी मऊ झालेले आहेत, पूर्ण भिजलेले आहेत, फुगून कसे टम झालेत बघा. चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू. नमस्कार मंडळी, आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. लसणाच्या 10 ते 15 पाकळ्या घेतल्या, 1 ते 1.5 इंच अद्रक घेतलं आणि आता मी त्याची 1 ते 1.5 इंच अद्रक घेतला. आता त्याची मी पेस्ट करून ठेवते. गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे. आता कढईमध्ये मी 2 ते 2.5 चमचे तेल ओतून घेते. अशा पद्धतीने मी हे तेल ओतून घेतलेलं आहे. आता तेल पण बऱ्यापैकी गरम झालेलं दिसतंय. आता मी त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकलेली आहे. जिरे आणि मोहरी व्यवस्थित तडतडत आहे, व्यवस्थित शिजत आहे अशा पद्धतीनं. आणि आता त्याच्यामध्ये मी हे अद्रक लसणची पेस्ट घालून घेतली. आता ह्या पेस्टला पण आपण एखाद्या उंतण्यानं आपण हे हलवून घेऊ. अशा पद्धतीने मी हे हलवून घेतलेलं आहे. कलर चेंज झालेला आहे. आता त्याच्यामध्ये हे शेंगदाणे टाकून घेतले, कारण शेंगदाणे तेलामध्ये तळले तर आपल्याला खायला पण छान लागतात, खमंग लागतात, म्हणून आपण हे शेंगदाणे सुद्धा तेलामध्येच भाजून घेतोय. अशा पद्धतीने मी ह्याच्यामध्ये हे सगळं भाजून घेतलं. आता एक मोठ्या आकाराचा कांदा मी ओबडधोबड मोठे बारीक असे काप करून मी हे चिरून घेतलेला होता. हा कांदा पण मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण हे भाजून घ्यायचं, शिजवून घ्यायचं हे. आता त्याच्यामध्ये मी एक 5 ते 7 कढीपत्त्याच्या पानं टाकलेले आहेत. बघा, कांद्याचा पण कलर थोडा थोडा चेंज होत चाललाय. कांदा कच्चा राहिला तर दाताखाली आला तर आपल्याला तो चांगला लागत नाही, म्हणून आपण त्याला व्यवस्थित शिजवलं पाहिजे. बघा, अशा पद्धतीने कलर चेंज झाला कांद्याचा, ट्रान्सपरन्सी आली त्याच्यामध्ये. आता अशा पद्धतीनं मी आता त्याच्यामध्ये एक हळद टाकून घेतली आणि त्याच्यामध्ये आपला घरचा काळा मसाला पण टाकून घेतलेला आहे. अशा पद्धतीने मी हे काळा मसाला टाकून घेतला आणि आता आपण हे सगळं आता मिक्स करून घेऊ. बघा, अशा पद्धतीने हे मिक्स करून घेतलेलं आहे. सगळं मिक्स झालं व्यवस्थितरित्या. आता त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊ. आता टोमॅटो पण व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊ. टोमॅटो पण मऊ झालं पाहिजे. टोमॅटोचे काप पण मी लहान मोठ्या आकाराचे केलेले आहेत, कारण आपल्याला खाताना पण ते चविष्ट लागलं पाहिजे. अशा पद्धतीने मी हे सगळं व्यवस्थित भाजून घेतलं आणि आता त्याच्यामध्ये आपण हे चणे पाण्यातून काढलेले होते ना, हे चणे मी त्याच्यामध्ये टाकून घेत आहे. अशा पद्धतीनं हे मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थितरित्या शिजवायचं. अशा पद्धतीने हे त्या चण्याचा सुद्धा कलर चेंज होत चाललेला आहे. आता बघा, आपल्या शरीरामध्ये 2 मेंदू असतात म्हणे. बघा, आपल्या डोक्यामध्ये एक मेंदू असतो, दुसरा मेंदू कुठं असतो? पोटात असतो. मोठे आतडे म्हणजे आपला सेकंड मेंदू. आपले मोठे आतडे जर सुदृढ राहिले, निरोगी राहिले, तर आपलं शरीरसुद्धा व्यवस्थित राहू शकतं. आणि आपले जर ते आतलेच भाग जर आपले काम करणं गेले तर मग आपलं शरीर व्यवस्थित आपल्याला साथ देत नाही. त्यासाठी त्यांना चांगलं ठेवण्यासाठी आपण हे चण्याची उसळ आठवड्यातून एकदा तरी का होईना आपण खाल्ली पाहिजे.
बघा अशा पद्धतीने हे चण्याची उसळ झालेली आहे आणि आता कलर पण चेंज झालेला आहे. आता थोडं पाणी घालून मी ह्याला व्यवस्थितरित्या हलवून घेते अशा पद्धतीने आणि चांगलं शिजवण्यासाठी मी त्याच्यावर आता एक झाकण ठेवून घेते. अशा पद्धतीनं हे झाकण ठेवून दिलेलं आहे. 10 ते 15 मिनिट आपण हे झाकण ठेवून द्यायचं, चांगलं शिजू द्यायचं. अधूनमधून वाटल्यास हलवून बघायचं त्याला, कारण डागण्याची शक्यता असते. आता मी काढून घेतलेलं आहे. आता व्यवस्थितरित्या शिजलेलं आहे, व्यवस्थितरित्या वाफ निघत आहे, व्यवस्थित अगदी दिसत पण आहे. अशा पद्धतीनं मी हे उसळ केलेली आहे. बघा कलर पण छान दिसतोय, शिजलेली आहे. आता रेसिपी झालेली आहे. मी एक प्लेट घेते आणि त्या प्लेटमध्ये मी हे उसळ सर्व करून घेते. अशा पद्धतीनं ही उसळ मी सर्व करून घेत आहे. बघा कलर तर किती छान दिसतंय. अशा पद्धतीने हे सगळं या प्लेटमध्ये घालून घ्यायचं. अशा पद्धतीने मी हे सगळं सर्व करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीनं आता त्याच्यावर कोथिंबीर टाकली. थँक्स फॉर वॉचिंग.